नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेतील जे लाभार्थी आहे त्यांच्या मुलीसाठी पाल्याला मिळणार 51,000 रुपये याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील। बघूया मित्रांनो इथे काय दिलं आहे, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। कामगार कन्या विवाह योजना म्हणजे मुलीसाठी हे योजना आहे, कारण कामगारांची जी मुलगी असते लग्नासाठी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्नासाठी 51,000 रुपयाचा हा निधी सरकार हे बांधकाम कामगारांच्या मुलांना क्लेम म्हणून त्यांच्या लग्नासाठी देण्यात येतो। कारण की लाभ फायनान्शियल असिस्टंट काय आहे मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये जी आहे आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम डीबीटी थेट बँक खात्यात दिली जाते, कारण की जे आधार संलग्न जे खातं आहे त्याच्यावरती आपल्याला ही रक्कम मिळत असते। कारण की महाबीओसी.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हा क्लेम करावा लागतो। योजनेचे उद्दिष्ट काय आहे मित्रांनो, योजनेचे मुख्य उद्दिष्ट बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या आर्थिक भारातून बाजूला लग्न खर्चाचा मदत करणे। गरीब कमाईमधून मिळत असलेल्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला जे आहे आता लग्न खर्चाची चिंता करणे ही कमी होणार आहे, कारण की आता सरकारने हे पुन्हा पात्रता काय मित्रांनो, यासाठी पात्रता अटी शर्ती जाणून घेऊया। इलिजिबिलिटी काय आहे, आपण हा लाभ मिळवू शकता जर आपण बांधकाम कामगार नोंदणीकृत असाल तर। बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील मुलगी विवाहासाठी परिपक्व म्हणजे मॅरेज झाली असेल तर मंडळाकडून मागणी केलेल्या अर्जाची कागदपत्राची छाननी करून पात्रता जर असेल तर महाबीओसी.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागतो। कागदपत्रे आणि काय लागणार मित्रांनो, मुलीचे लग्न प्रमाणपत्र जे आहे, सर्वात अगोदरचं जे प्रमाणपत्र आहे मुलीचं लग्न प्रमाणपत्र म्हणजे विवाहाचा पुरावा इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे, कारण की कागदपत्राचं पहिलं ऑप्शन इथं देण्यात आलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र। तुमच्या वडिलांचं बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला ते सोबत ठेवावं लागणार आहे, फॉर्म भरताना अपलोड करावं लागणार आहे। हे अपलोड करण्यासाठी एवढे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे, कारण की आधार कार्ड सुद्धा हा सगळ्यांकडे असतं। आधार कार्ड सुद्धा इथं तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेले आहे। आधार कार्ड नंतर बँक खाते तपशील, डीबीटीसाठी बँक खातं तपशील जे असतं, कारण की तुमच्या अकाउंटमध्ये ते जोडावं लागतं। अकाउंट नंबर जो डीबीटी आहे, जो बांधकाम कामगार आहे, मुख्य बांधकाम कामगार जो वडील आहे त्यांचं डीबीटीसाठी बँक खातं हे जोडावं लागतं। त्या बँक खात्याला डीबीटी म्हणजे आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे। इतर वैध कागदपत्रे मंडळ विचारल्यास सादर करणे आवश्यक आहे, कारण इतर जे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला क्लेम करताना भरायचे आहे, अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सोबतसुद्धा तिथे व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे। महाबीओसी.in या वेबसाईटवरती तुम्हाला ते अर्ज करता येईल। अर्ज कसा करावा हे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। अर्ज कसा करावा हे प्रश्न म्हणजे, आता अर्ज तुम्ही बघू शकता इथे, बांधकाम कामगार कल्याणकारी वेलफेअर बोर्डकडे नोंदणी करा आणि नूतनीकरण करा। स्थानिक कामगार सुविधा केंद्र मंडळात जाऊन तुम्ही अधिकृत मंडळात साईटवरून अर्ज जमा हा करू शकता आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज पूर्ण करा। ही महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, कारण एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला हा 51,000 रुपयाचा निधी हा सरकारकडून मोफत मिळत असते। 51,000 रुपये म्हणजे ही कमी रक्कम नाही मित्रांनो, कारण की जो लाभ आहे आता खूप मदत मिळणार आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना। कारण की हा लाभ कसा घ्यायचा, जर तुम्हाला अर्ज कसा करायचा, जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्याला हा व्हिडिओ आपण बनवूयात। कारण कसा अर्ज करायचा घर बसल्या, कारण तुम्हाला एजंटला 2,000 5,000, कारण 51,000 रुपयाचा जर असला एजंट जवळपास 5 ते 10,000 रुपये यासाठी घेत असतो, कारण की मोठी रक्कम जेवढी असते तेवढे एजंट हा जास्त पैसे खात असतो। ही महत्त्वाची बातमी मित्रांनो, जवळच्या मित्रांसुद्धा पाठवा। अशाच नवीन चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।